नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट। या जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग तुमचा जिल्हा आहे का यादीत पहा। सध्या महाराष्ट्रात एक महत्त्वाकांक्षी चर्चेचा विषय ठरलेला आहे, म्हणजे नागपूर ते गोवा जोडणारा शक्तिपीठ महामार्ग। हा 6 पदरी महामार्ग केवळ प्रवास वेळ कमी करणार नाही, तर धार्मिक आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही राज्यासाठी क्रांतिकारी ठरणार आहे। विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या विभागातील 12 जिल्ह्यांना जोडणारा या महामार्गामुळे महाराष्ट्राचा विकास वेग निश्चित वाढणार आहे। शक्तिपीठ महामार्ग म्हणजे काय? शक्तिपीठ महामार्गाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होणार असून थेट गोव्याच्या पत्रादेवीपर्यंत जाणार आहे। या महामार्गामुळे सध्या नागपूर ते गोवा 18 ते 20 तासाचा असलेला प्रवास फक्त 7 ते 8 तासात पूर्ण करता येणार आहे। हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनारपासून ते सिंधुदुर्ग या जिल्ह्यापर्यंत जाणार आहे। या महामार्गाला शक्तिपीठ हे असं नाव देण्यामागे एक महत्त्वपूर्ण धार्मिक कारण आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या देवी स्थळांना जोडणारा हा महामार्ग असेल। यामध्ये कोल्हापूरची महालक्ष्मी माता, तुळजापूरची भवानी माता, माहूरची रेणुका माता आणि सप्तशृंगी देवी या प्रसिद्ध शक्तिपीठांचा समावेश आहे। त्याचबरोबर पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ आणि नांदेडचा गुरुद्वारा अशा प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणी मिळणार आहे। त्यामुळे भाविकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे। भूसंपादन आणि गावाचा समावेश। या प्रकल्पासाठी सुमारे 8,615 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे। त्यामध्ये खाजगी, सरकारी आणि वन जमिनीचा समावेश असून 371 गावांमधून हा महामार्ग जाणार आहे। MSRDC या प्रकल्पाची अंमलबजावणी करत असून भूसंपादन प्रक्रियेला गती मिळाली आहे। या महामार्गावरून जाणाऱ्या गावांची यादी अशी आहे की यवतमाळमधील चिली, नागेशवाडी, वर्ध्याचे वाबळगाव, देवळी, नांदेडमधील उचेगाव, पळसा, परभणीतील पिगळी, लोहगाव, कोल्हापूरमधील गारगोटी, वडगाव इत्यादी। शेतकऱ्यांचा विरोध आणि सरकारी भूमिका। या प्रकल्पामुळे काही शेतकऱ्यांच्या जमिनीवर संपादित केल्या जात आहेत। विशेष कोल्हापूर आणि परभणी जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आपला सुपीक जमीन गमावण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांना दिला जाणारा मोबदला अपुरा असल्याचे मतही व्यक्त केले आहे। सरकारने मात्र बाजारभावाच्या तिप्पट मोबदल्याचे आश्वासन दिले आहे, परंतु अनेक शेतकऱ्यांच्या आपल्या भवितव्याची चिंता सतावत आहे। त्यामुळे या प्रश्नावर शासन आणि स्थानिक नागरिकांमध्ये संवादातून न्याय्य तोडगा काढणे आवश्यक आहे। फायदे आणि आव्हाने। प्रवासात मोठी बचत। नागपूर ते गोवा प्रवास केवळ काही तासात पूर्ण होईल। व्यापार आणि उद्योगांना चालना। विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील विकासाला गती। रोजगार संधी। महामार्गाच्या बांधकामात आणि पुढील व्यवस्थापनात रोजगार निर्माण। धार्मिक पर्यटनात वाढ। राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांना जोडणी मिळाल्यावर भाविकांची संख्या वाढणार। भूसंपादनाचा विरोध। शेतकऱ्यांची जमीन गमावण्याची भीती आणि अपुरा मोबदला। पर्यावरणीय प्रश्न। सुमारे 128 हेक्टर वन जमिनीचा वापर होणार असल्याने जैविक विविधतेचे परिणाम होऊ शकतात। निष्कर्ष। शक्तिपीठ महामार्ग महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाकांक्षी आणि परिवर्तनशील प्रकल्प आहे। धार्मिक, सामाजिक आणि आर्थिक अशा सर्व अंगांनी तो राज्याला पुढे नेणारा ठरू शकतो। मात्र त्याचवेळी शेतकऱ्यांचे हित आणि पर्यावरणाचा समतोल राखणे ही शासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे। वारंवार विचारले जाणारे प्रश्न। तर चला बघूया मित्रांनो, शक्तिपीठ महामार्ग एकूण लांबी किती असेल? हा महामार्ग अंदाजे 750 किमी लांब असण्याची शक्यता आहे। हा महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जाणार आहे? वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग। तिसरे, प्रकल्पाचा सर्वात मोठा फायदा कोणाला? शेतकरी, व्यापारी, भाविक आणि स्थानिक नागरिक यांना वेगवेगळ्या पातळ्यावर फायदा होईल। चौथं, शेतकऱ्यांना मोबदला किती दिला जाणार आहे? सरकारच्या माहितीनुसार बाजारभावाच्या तिप्पट मोबदला देण्यात येणार आहे। पाचवे, हा महामार्ग केवळ पूर्ण। सध्या भूसंपादन सुरू असून प्रकल्पाचे बांधकाम 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। तर धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।